नमस्कार मंडळी, माझं नाव आहे सुमित वादरे आणि तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे माझं कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मंडळी गायब झाला आहे पण आता आला आहे हळूहळूचा पाऊस झाला आहे सरीवरचा. मंडळी आत्ता मी चाललो आहे मासे पकडायला, म्हणजे आपले मित्र पुढे गेले मासे पकडायला. तर बघूया आपल्याला किती मासे मिळतात. आज आहे सोमवार. असा टाईमपास एक फेरफटका बघा श्रियांश. अरे घुस मेली. ठीक आहे, चला तर मग करूया व्हिडिओला सुरुवात. चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दबा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो, आता आम्ही आलो आहे मासे पकडायला, म्हणजेच आपले मित्र आले होते त्यांच्याबरोबर मी पण आलो आहे खालच्या साईडला नदीला. आपल्या इकडे आहे तंजीम आहे का, आणि आपला नेहमीचा समीर, तुम्ही बघितलं असाल खवली पकडताना. आणि आता बघूया आपल्याला किती मासे मिळतात. आपण कोंबडीची जी आतडी असते ती आपण गरीला लावून बघा, गरीला लावून टाकणार आहोत आणि त्याच्याने मासे पकडणार आहोत. संध्याकाळचं वातावरण आहे, पाऊस गेला आहे, कमी आहे आता, दुपारपासून पडला नाही. तरी साधारण 5 वाजले असतील ना, 5. तर बघूया आपल्याला काय मासे भेटतात. तंजीमने टाकला आहे बघ. दिसतोय बोला बघा, याने किती मासे पकडले. सगळे आणि कडस पण आहे ना, कडस पण कधी किती वाजता आला तुम्ही? हां कुठं आहे? आणि हे बघा मित्रांनो, आत्ता बरेच वेळानंतर समीरने काढले आहे खडस. हो खवले खवले हा बघा, हा बघा केवढा खवले. बरेच वेळानंतर भेटलाय. आता बघूया दुसरा भेटतो का. आणि मित्रांनो, इकडे आहे ना कातकरी समाजाचे लोक देखील मासे पकडतात. हे बघा, आता ते मी तुम्हाला दाखवले ना, इथे मासे जे भेटलेत त्यापैकी हे 2-3 जण आहेत. बघूया आता त्याला लागतं का. ते काय ते बुडलं की जातं का? हां आपला मित्र देखील आला आहे आसिफ शापिलकर, तो देखील मासे पकडायला आला आहे. आसिफ काय लावलं घरीला? आतडी ना? हो, आतडी लावली. मी कोंबड्याची आतडी लावली आणि मी काढू लावली. काढूला लगेच येतात फटाफटा. मॅन पुढे नाही. तर मित्रांनो, हा बघा तंजीमने बघा केवढा मोठा कोल्या पकडलाय. बापरे, सॉलिड साईज बघा एवढी, खूप मोठा आहे कोल्या. येतो ना? हा ग्रेट. खावल्या गेला बाजूला, हे कापड आलं परत. मोठा मासा भेटला. हे बघ, डबल 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 म्हणजे तिथूनच परत तसंच बाहेर काढायचं. त्यात घालशील त्याचं तिथनं परत.
बघ एवढा अजून घे पाठी बारका कर एकदम हे हां बस जेवढं बारकं होईल तेवढं त्या घरी राहील तेवढं गुंडाला येतो तुला हा बारका आहे तो गुंडा लोकी हां हा ना बघा आता काढू घेऊन आलो संदेश जप्या सोड बघा आता समीरने काढलेली शेंगाळी शेंगाईला जी चव आहे ना शेंगटी एवढं पोता आलंय बघ शेंगाळी आणि पोतं आलं काढवायला लगेच येते शेंगाली काय कसं अडकले पण मासे असतील बघ शेंगाळी बारकी शेंगाळी पाहू शकताय तुम्ही बारकी शेंगाळी काय भरपूर मोठी बघा आणि परत एकदा बघा शेंगाळी पकडली नंदुनी जादू केली शेंगटी टँकच असेल ना नाही रे सोडणार जरा जास्त नाही आला ती शेंगालीला ते लागली तर लागेल ते बी तुम्हाला 100% व्हायला लागते हिरव्या वगैरे भरपूर लागतात पण पाणी कमी व्हायला पाहिजे मांडी घालून बसायचं मस्त हा बघा आत्ता बरेच वेळानंतर एक मासा आलाय शेंगाळी हा संजीवने काढले तर मित्रांनो आता आपण आलोय खाली सीमेच्या पुलावरती म्हणजे आपल्या गावची सीमा आहे तिकडे आलोय आणि हे बघा 2 नद्यांचं पाणी आणि याच्यामध्ये मग बरोबर काजवी आहे पूल आहे तो पाण्याखाली आहे हे बघा पाणी चलो या साईडला आलो आहे आता समीर टाकतोय आपली घरी काढू दे काढू लावायचा आणि इकडे भरपूर जण असे मासे पकडत आहेत बरेच जण असे मासे पकडत आहेत पाऊस थांबला आहे भरपूर वेळ झाला पाऊसच नाही हे बघा काय बघा आणि आता समीर काढू लावतो आणि बघूया आपल्याला आता त्या साईडला वाम भेटते का धर्मा ह्याच्यापेक्षा लांब टाकायला लागते नवीन गाड्या घेतल्या आता तर हे बघा मित्रांनो आत्तापर्यंत आपल्याला भेटलेले मासे ही बघा ही छोटी सुतेरी आहे खवली आहे आणि खवलीची पोरं आहे आणि इकडे ही आहे शेंगाळी तर मित्रांनो इकडे काय मासे आपल्याला भेटले नाहीत थोडेफार भेटले तर आता आम्ही परत चाललो आहे आपल्या नेहमीच्या जागेवर